रिव्हिजन ॲप्लिकेशनमध्ये 2 IA फाईल झाले होते. त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे. फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे. म्हणून जे कन्व्हिक्शन जे अपिलेट कोर्टने जे ठरवलेलं होतं ते अजूनही वैद्यकीय जो अहवाल आहे हा देखील मांडण्यात आला. दुसरीकडे हा नेमका एंजिओग्राफी झाली अशा पद्धतीने हे बघा, थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाही आहे आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे. पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. थोडक्यात 1 लाखाचा जामीन दिलेला आहे. 1 लाखाच्या जामिनावरती अटकेला स्थगिती कोणत्या आधारावरती नाही, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे असं काही हायकोर्टातून आलेलं नाही आहे. अजून तारीख आलेली नाही. सुप्रीम कोर्टात जायचं की नाही हा निर्णय आम्ही अजून घेतोय.